हाय, नमस्कार. प्रवीण काळे. आज 1 जानेवारी 2026. नुकतंच काल 2025 सरलेलं. त्या वर्षातल्या गतकाळातल्या आठवणी त्या सगळ्यांना मागे सारून आपण नवीन वर्षात सामोरे चाललो आहे आणि नव्या शुभेच्छांना आपण आपल्या कवेत घेऊन त्या कवेत आपण 2026चं रम्य दर्शन घेतो आहे. तर आत्ताच नवीन एक शुभेच्छापर संदेश आलेला 2026च्या, ते मनाला भिडलेलं म्हणून तुम्हाला शेअर करावं असं वाटलं. ऐकूया मग हा शुभेच्छापर संदेश. माझ्याकडूनही तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या म्हणजे 2026च्या फार फार शुभेच्छा. ऐकूया मग. जेव्हा वर्ष बदलते तेव्हा गतवर्षाच्या अनेक आठवणी डोळ्यासमोर येतात. वपूंनी एक सुरेल विचार मांडला आहे. आठवणींचे रम्य नजराणे देण्याचं सामर्थ्य हे भूतकाळातच असते. शेवटी भूतकाळ म्हणजे काय तर अनेक अनुभव, आठवणी यांचं कोलाज. असं म्हणतात, पुढे जाण्यासाठी मागे काहीतरी सोडायला लागणं म्हणजे आयुष्य. वर्ष कोणतेही असो, एक गोष्ट ते प्रत्येकाला शिकवते, ते म्हणजे आपले कोण परके कोण. ज्यांना आपण आपले समजतो ते कठीण काळात आपल्यासाठी धावून येतात की नाही हा अनुभव देखील मिळतो. एखाद्या नवीन व्यक्तीच्या येण्यामुळे जसे आयुष्य बदलते, तसंच काहींच्या आयुष्यातून अचानक निघून जाण्यामुळे तेच आयुष्य आता त्या व्यक्तीशिवाय कसे जगायचे असा प्रश्न पडतो. नवीन वर्षात आपण अनेक संकल्प करतो, पण काही अडचणींमुळे ते पूर्णत्वास जात नाहीत. वर्ष बदलले तरी व्यथा संपत नाहीत. मनातली घुसमट व्यक्त करण्यासाठी आपल्याच माणसांची गरज लागते. कारण पुन्हा बापू म्हणतात तसं, समजूत घालणारं कोणी भेटलं की हुंदके अधिक वाढतात. मला असे वाटते, वर्ष कधीच खराब नसते, तर त्या वर्षात आपल्याला असे अनुभव मिळतात जे आपण या आधी कधी घेतलेले नाही. म्हणून तर सुखाच्या पाठोपाठ दुःख असतेच. असो, सूर्याला देखील पुन्हा उगवण्यासाठी मावळावं लागतंच. तसंच नवीन संकल्प करून नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होऊया. गुरु ठाकूर यांच्या 2 ओळी फारच सुंदर आहेत. आयुष्य वाहते म्हणून बेचैन उगा का व्हावे, उंजळीत येईल तितके आपले धरुणी चालावे. येणाऱ्या नवीन वर्षासाठी 2026साठी माझ्याकडून सर्वांना मनापासून उंजळभर शुभेच्छा. धन्यवाद. हॅपी न्यू इयर.